दिल्लीत सराफ दुकानात पोलीस असल्याचं सांगून 1 कोटी लुटले. सांगलीतील दोघांना अटक. LCB दिल्ली क्राईम ब्रँचची कारवाई. दिल्ली येथील फर्श बाजार परिसरातील भोला ज्वेलर्समध्ये पोलीस असल्याचं सांगून रोकड दागिने असा 1,56,00,000 लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या सांगली जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दिल्ली क्राईम ब्रँचच्या पथकाने सोनी आरग, तालुका मिरज येथे अटक केली आहे. संशयित प्रशांत राजकुमार कदम, वय वर्ष 25, राहणार उपळावी रस्ता, सोनी. शुभम राजाराम कांबळे, वय वर्ष 26, राहणार आरग, मूळ राहणार कळंबी, तालुका मिरज. या दोघांकडून 1400 ग्रॅम सोन्याचे दागिने, बिस्किटे, 3 किलो चांदी, रोख रक्कम 11,91,000 रुपये असा 1,56,20,000चा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिल्लीतील फर्श बाजार पोलीस ठाणे हद्दीतील छोटा बाजारमधील भोला ज्वेलर्सचे मालक विक्रम कुबेरदास काबुगडे, राहणार फर्श बाजार हे दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास जेवायला बाहेर पडल्यानंतर संशयित प्रशांत कदम आणि शुभम कांबळे हे पोलीस असल्याचे सांगून घरात घुसले. त्यानंतर 4 कामगारांना धमकावून रोख 20 लाख रुपये, 1400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे, 3 किलो चांदी लुटून एका कामगाराचं अपहरण केले. सराफ काबुगडे यांना हा प्रकार समजताच फर्श बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तपास करत होते. तेव्हा दुकानातील कामगारांनी प्रशांत कदम आणि शुभम कांबळे यांच्या मदतीने जबरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. दोघे पळून सांगली जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगली पोलिसांची मदत मागितली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथक कार्यरत केले. दिल्ली क्राईम ब्रँचचे पथक दाखल झाले. गुन्हे अन्वेषणचे पोलीस कर्मचारी सुशील मस्के आणि अभिजित माळकर यांना संशयित दोघे सोनी आणि आरग गावात असल्याची माहिती मिळाली. पथकाने सोनी येथे प्रशांत कदम याला तर आरग येथे शुभम कांबळे याला ताब्यात घेतले. दोघांच्या चौकशीत जबरी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख 11,93,000 रुपये, 1400 ग्रॅम सोन्याची बिस्किटे, 3 किलो चांदी असा 1,56,20,000चा मुद्देमाल दिल्लीचे उपनिरीक्षक अमित चौधरी, सहाय्यक फौजदार शशिकांत यादव यांनी जप्त केला आहे. त्यानंतर दोघांना 4 दिवसांची ट्रान्झिट कोठडीत घेऊन पोलीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.